शंभू हॅलो कर. उम्मा उम्मा सासूबाई. हॅलो हाय नमस्कार. टुटून फॅमिलीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आम्ही आलो आहे आमच्या होमटाऊनला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला. कारण माझ्या आईची तब्येत थोडी खराब आहे आणि किडनी एलिमेंटमुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांची सुद्धा चालू आहे ट्रीटमेंट सगळी. होप शी विल रिकवर सून. इकडे आल्यावर अलार्म लावायची गरज नसते, या आवाजानेच जाग येऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच उठलो, बिकॉज आईसाठी हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन जायचा होता. चहा नाश्ता वगैरे आवरून हॉलमध्ये येऊन बसलो आणि बघतो हे बघा आमचं कार्टून कुठे जाऊन बसलो होतो. कोण म्हणतं मुली खूप शांत असतात ते. त्यानंतर शुभांगीने सगळा स्वयंपाक आवरून टिफिन माझ्याकडे आणून दिला आणि टिफिन घेऊन मी हॉस्पिटलकडे जायला निघालो. हॉस्पिटलकडे जायच्या रूटवरच मला माझी शाळा दिसली. नाव वगैरे बदललं होतं पण बाकी सगळं सेम होतं. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. टिफिन देऊन दुपारी घरी आलो होतो तर मुलांची मस्ती चालू होती. आता त्या बिचाऱ्यांना काय माहीत आजी आजारी येणे हॉस्पिटलमध्ये, ते त्यांच्या दुनियेमध्ये गर्क होते आणि त्यांना असं खेळताना कुदताना पाहून आमचंही टेन्शन थोडंफार कमी प्रमाणात झालं. संभाजीनगरला निघत असताना घाईघाईमध्ये आमच्याकडून एक गडबडच झाली. पिऊच्या कपड्यांची एक छोटी बॅग चुकून पुण्यालाच राहून गेली. सो तिच्यासाठी काही बेसिक कपडे घेण्यासाठी आयदर आता आम्ही TV सेंटर किंवा सिटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सिटीमध्ये आल्यानंतर कुठलंही काम करायच्या आधी सुपारी हनुमानचं दर्शन घेण्याचा अलिखित नियम आम्ही लहानपणापासून पाळतो आणि शनिवारच्याच दिवशी मारुतीरायाचं दर्शन घेतल्यामुळे खूप छान वाटलं. विकेंडचा दिवस असल्यामुळे गुलमंडीवर असणारी गर्दी ही ॲज युजल होती. पुण्यात जसं तुळशीबाग आहे तसंच संभाजीनगरमध्ये गुलमंडी मार्केट. फरक एवढाच आहे की गुलमंडी मार्केट थोडं सुटसुटी येते पण वाईब सेम. पिऊ तुला कुठला ड्रेस घ्यायचा सांग. पिंक. ओके, कुठला घ्यायचा ड्रेस? शुभांगी दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी गेली असताना पिऊ आणि शंभूची बाहेर अशी विंडो शॉपिंग चालू होती की ताई तुला कुठला ड्रेस पाहिजे? मला तर हा पाहिजे बाबा. तुला कुठला ड्रेस घ्यायचा बेटा? कुठला? हा बरं ठीक आहे, तो घ्यायचा का? ओके. मग शंभू कसा डान्स करेल? सगळी कामे आटोपल्यानंतर आयदर उत्तमची इमरती किंवा गायत्री चाट भंडारची कचोरी खाण्याचा दुसरा अलिखित नियम संभाजीनगरकर आवर्जून पाळतात. तर आम्ही दुसरा ऑप्शन निवडला. सो ठीक आहे फ्रेंड्स, हा व्लॉग आपण इथेच थांबवू. व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. बाय.